3 दिवसापूर्वी महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्यांसाठी तुम्ही आणि आपण सर्वजण मिळून अन्नत्याग आंदोलन इथं केलं होतं। आणि मी एकटाच होतो असं नाही, माझ्याबरोबर 26 ते 27 जण होते। आणि या आंदोलनाला पाठिंबा सर्व शेतकरी, वारकरी, युवा, सर्व संघटना, सर्व इतर पक्षाचे नेते या सगळ्यांनी दिला। मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, मंत्री महाजन साहेब या ठिकाणी आलेले आहेत सरकारच्या वतीने आमच्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी। मी महाजन साहेबांना एकतर सरकारच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन केलं याच्यासाठी की या कर्जमाफी योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलं। मी ज्या मतदारसंघामधून येतो मला अभिमान आहे, आदर आहे। एक सेवक म्हणून मी त्या मतदारसंघाचं काम करतो आणि त्याच मतदारसंघामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला होता। हा जो जी.आर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने सरकारने काढला तो जी.आर. महत्त्वाचा आहे। कर्जमाफी दिली त्यासाठी सुद्धा मी सरकारचे अभिनंदन करतो। फक्त या जी.आर.मध्ये काही अशा अटी आहेत ज्याच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही, नाहीतर कमी मिळू शकतो। त्यातली एक अट अशी आहे की 2019ची जी कर्जमाफी झाली महात्मा फुलेंच्या नावाली, त्या योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना आत्ताच्या या योजनेमध्ये 50,000 रुपयाची मर्यादाही घालून दिलेली आहे। त्यामुळे आमचं विनंती आहे, कारण त्या योजनेतून 44 लाख शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घेतला होता आणि आम्ही अंदाज जो काढलेला आहे 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो। म्हणजे त्यांना 50,000 रुपये हे मिळू शकतील, पण आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे की या सर्व शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचा लाभ झाला पाहिजे। आणि OTS जी योजना आहे, याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची ही जी योजना या सरकारने काढलेली, त्याच्यामध्ये OTSचा जो मुद्दा आहे, समजा कोणाचं 2 लाख जे कर्ज आहे ते थकीत असेल तर त्याला 1.5 लाख भरावे लागतील, मग 50,000 मिळणार। 3 लाख थकीत असतील तर 2.5 लाख भरायचे, मग 50,000 मिळणार। आम्ही सरकारला तुमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती केलेली आहे की 2 लाखवर हे तुम्ही लिमिट घेऊन जावा। 2019ची अट तुम्ही काढा, 50,000 रुपयाची अट काढा आणि सरसकट त्या सर्व शेतकऱ्यांचं ज्यांचं तिथं कर्ज हे प्रलंबित आहे तर त्या लोकांना तिथं 2 लाखाची मदत झाली पाहिजे। समजा कोणाची तरी 1 लाखाचं कर्ज थकीत असेल तर त्याला 1 लाख भरायचे पण लागणार नाही, कारण ते 2 लाखच्या अंतर्गत येणार। कोणाचं 1.5 लाख असेल तर 1.5 लाख, मग त्याला 1 रुपयासुद्धा भरायची काही जरूरत नाही। समजा 2 लाखाच्या पुढे असेल तर मग जो काही फरक असेल तो भरला चालून जाईल आणि सरकारकडनं 2 लाखची मदत केली जाईल। ह्यातून 36 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होईल। याच्याचबरोबर जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना सरकारने 50,000 रुपये देण्याचं ठरवलेलं आहे। आमची विनंती आहे सरकारला की हे जे लिमिट आहे 50,000चं ते थोडंसं वाढवून घ्यावं। आणि याच्यातच आपण जर बघितलं तर त्यांनी एक अट टाकली आहे कंटिन्युअसली, म्हणजे सातत्याने 2 वर्ष या शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते रेग्युलर पाहिजे। आणि त्यात दुसरी अट अशी आहे की 25-26 आणि 26-27, 26-27 हे वर्ष संपलेलं नाही, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना वर्षभर थांबावं लागणार आहे या योजनेचा लाभ घ्यायला। त्यामुळे सरकारला महाजन साहेबांच्या माध्यमातून आपण विनंती केलेली आहे ही अटसुद्धा काढण्यात यावी, जेणेकरून अधिकचे 14 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। त्यामुळे या 2 प्रमुख आपल्या मागण्या आहेत ज्या सरकारसमोर या योजनेच्या अंतर्गत आपण ठेवलेल्या आहेत। एवढ्या महान व्यक्तीचं नाव
ज्यांनी शेती विषयामध्ये महिला सबलीकरणामध्ये खूप मोठं कार्य केलं, असं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिलं असेल आणि याच्यात जर अशा अटी असतील ज्याच्यामुळे बहुतांश शेतकऱ्यावर अन्याय होणार असेल, तर मला असं वाटतं की कुठंतरी तिथं मोठ्या महामानवाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकराचा अवमान होऊ शकतं. त्यामुळे कृपा करून ही अट या योजनेतून काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केलेली आहे. याच्याचबरोबर आम्ही महाजन साहेबांना म्हणजे सरकारला अशी एक विनंती या पत्राच्या मदतीने केलेली आहे की येणारं वर्ष आपल्या सर्वांसाठी अतिशय कठीण आहे. सरकारच सांगते आणि आपल्यालासुद्धा माहिती आहे की यंदा पाऊस कमी पडणार आहे. पाऊस जर कमी पडणार असेल तर मग आपल्या शेतामध्ये येत्या काळामध्ये काही पिकणार नाही आणि जे काही ऊस नाही तर कुठलंही पीक असेल ते सुद्धा कदाचित जळून जाऊ शकतं. म्हणजे शेतकरी अजून अडचणीत येणार आहे. त्यामुळे ही योजना लागू करणं आपल्या सर्वांसाठी आणि ते सुद्धा हे अटी काढून हे महत्त्वाचं आहेच. पण त्याच्याचबरोबर मधल्या काळात आणि यांच्याच सरकारने 2024च्या इलेक्शनच्या आधी आपण बघितलं असेल तर ₹1 विमा काढला होता. त्याच्यात 4 ट्रिगर होते. पण नंतर हा विमा कॅन्सल झाला. ते 4 ट्रिगर काढण्यात आले. त्याच्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय झाला. त्यामुळे सरकारला विनंती करतो की जी योजना तुम्हीच आणली होती, जी बंद झालेली, परत एकदा या काळामध्ये ती आणावी. म्हणजे या दुष्काळी काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला तिथं फायदा होऊ शकतो, अशी एक मागणी इथं करतो. आणि लवकरात लवकर ही जी काही अटी काढून जी योजना तुम्ही आणलेली आहे त्यातून जे काही कर्ज माफ होईल ते पुनर्गठन तुम्ही करा आणि आमच्या शेतकऱ्याला लगेच नवीन कर्ज तिथं कसं मिळेल यासाठी आपण प्रयत्न करावे अशी विनंती मी सरकारला इथं केलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर या पवित्र भूमीमध्ये इथं करोडो वारकरी इथं येत असतात आणि वारकरी म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकरी असतो आणि शेतकरी इथं मोठ्या संख्येने येत असेल आणि याच पवित्र भूमीमध्ये विठोबरायांचे चरणी हे आंदोलन आपण केलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यात राजकारण नव्हतं. कुठेही आपण आपल्या पक्षाचे चिन्ह वापरले नाही. जो कोणी इथं मान्यवर आला त्यांनी ओपन न बोलवता त्या ठिकाणी पाठिंबा दिला शेतकऱ्यांच्यासाठी. त्यामुळे अराजकीय आंदोलन इथं झालं. त्यासाठी महाजन साहेब इथं आले. त्यामुळे मला विश्वास आहे या पवित्र भूमीमध्ये हे आंदोलन होत असल्यामुळे या अन्यायकारक अटी या येत्या काळामध्ये सरकार हे नक्कीच त्या ठिकाणी काढेल. कारण का आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पुढच्या महिन्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणात वारी आणि सगळेच लोक वारी इथं मोठ्या प्रमाणात लोक येतील. मुख्यमंत्री साहेबांनासुद्धा इथं पहिली पूजा करण्यासाठी यावं लागतं, दरवर्षी यावं लागतं आणि त्या आषाढीच्या दिवशी. त्यामुळे लोकांचा आशीर्वाद हा नक्कीच नेत्यांना तिथं लाभेलच. त्यामुळे मी विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीने हे पत्र त्यांनी स्वीकारावं आणि याच्यातच त्यांनी तिथं त्यांचं मनोगतसुद्धा व्यक्त व्हावं. त्याच्याचबरोबर आम्ही सरकारला एक विनंती केलेली आहे की रविकांत तुपकर हे शेतकरी नेते बुलढाण्याला उद्यापासून बसत आहेत. त्यामुळे शेतकरी नेते आहेत. त्यामुळे सरकारला विनंती करतो, आमच्याकडे यायला तुम्हाला 3 दिवस लागले, त्यांच्यापाशी 3 दिवस न लावता उद्या नाही तर परवाच त्यांना तिथं भेटावं, त्यांना त्यांच्या मागण्या समजून घ्याव्या. त्यांनीसुद्धा अन्य त्याग आंदोलनच केलेलं आहे. म्हणजे आम्ही जो विषय घेतला तोच त्यांनी विषय घेतलेला आहे. त्यामुळे संवेदनशील भूमिकेतून त्यांचाही मुद्दा समजून घेऊन त्यांनाही तिथं न्याय मिळावं, म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आम्ही विनंती करतो. आणि अजून एक जे आम्ही आत्ता चर्चा करत होतो, येण्यापूर्वीसुद्धा महाजन साहेबांची आमची चर्चा झाली होती. साहेबांचं मत आलं की सरकार पॉझिटिव्ह आहे, सरकार शेतकऱ्याला न्याय देण्याचा विचार करत आहे आणि नक्कीच हे ज्या काही अटी आहेत त्या अटीमध्ये आपल्याला काय करता येईल हे कमिटीकडे आपल्याला जावं लागेल. आणि मग फोनवर ही चर्चा झाल्यानंतर आज ते इथं आले, आत्ता इथं आले आणि आत्ता त्यांनी तीच गोष्ट सांगितली. माझ्यासमोर तुमच्यासमोर मुख्यमंत्री साहेबांशीसुद्धा त्यांचं संभाषण झालेलं आहे. ते काय झालं हे स्वतः त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतील. पण आम्ही त्यांना विनंती एवढीच केलेली आहे की जेव्हा केव्हा मुख्यमंत्री साहेब या विषयाच्या बाबतीत आणि पॉझिटिव्हली सकारात्मक शेतकऱ्याच्या बाजूली आमच्या ज्या मागण्या त्या मान्य करून निर्णय घेण्यासाठी जी काही समिती आपल्याला करावी लागेल, समितीपेक्षा जे काही तिथं शिष्टमंडळ हे असेल त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्याची मुलं असलो तरी आमच्यापेक्षा असे अनेक लोक आहेत जे अनुभवी शेतकरी विषयाच्या बाबतीत. त्यात राजू शेट्टी साहेब जे इथं आले होते, त्याच्याबरोबर अजित नवले साहेब इथं येऊन गेले होते, रविकांतजी तुपकर उद्या आंदोलन करत आहेत, जयंतजी पाटील शेकापचे ते इथं येऊन गेले,
शशिकांतजी शिंदेसाहेब असतील व तसंच हर्षवर्धन सपकाळ जे उद्या इथं आपल्याला भेटण्यासाठी येणार आहेत, अशा सर्व नेत्यांना घेऊन आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या वेळेनुसार आमच्या या शेतकऱ्यांच्या वतीने या सगळ्या मागण्या तिथं आम्ही मांडणार आहोत, ती विनंती करणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही महाजन साहेबांसमोर इथं मांडलेल्या आहेत, बोललेल्या आहेत. ते आपल्या सर्वांना इथं नक्कीच संबोधित करतील. फक्त महाजन साहेबांना एकच खंत व्यक्त करायची आहे की आम्ही इथं शेतकऱ्याचं आंदोलन करत असताना बऱ्याच नेत्यांनी आमच्याबद्दल काय बरंच काय बोलून गेले. म्हणजे सोन्याचा चमचा. माझं म्हणणं आहे की कुठल्या परिवारामध्ये जन्मायचं हे कोणाच्याच हातात नसतं. ज्या परिवारामध्ये मी जन्मलो त्याचा अभिमान हा मला आहेच. पण विषय एवढाच आहे की ठीक आहे, सोन्याचा चमचा घेऊन मी जन्मलो असलो, खरी गोष्ट सांगायला गेलो तर माझं काय संघर्ष आहे हा वेगळाच आहे. पण सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो असलो तरी आत्ता भूमिका म्हणजे घरी सगळं नीट असताना सामान्य लोकांसाठी प्रामाणिकपणे भूमिका घेणं पण तितकंच महत्त्वाचं असतं आणि ती भूमिका घेणं हे संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी सांगितलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने एका मोठ्या परिवारातला असलो तरी सामान्य शेतकऱ्यांसाठी एक आंदोलन इथं आम्ही प्रामाणिकपणे करत होतो आणि तेच आंदोलन इथं केलं आणि आमचा आवाज हा तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोचला असेलच. आणि कदाचित राजकीय दृष्टिकोनातून या आंदोलनाकडे बघितलं असल्यामुळे तुम्हीसुद्धा आमच्याबद्दल काहीतरी बोलला असावात. पण माझं एवढंच मत आहे की जेव्हा तुम्ही एका पदावर असता त्या पदाचा मान ठेवला पाहिजे, कारण त्या पदाच्या माध्यमातून तुम्ही सामान्य लोकांना न्याय देऊ शकता आणि ते तुम्ही द्याल ह्या मागण्या बघून असा विश्वास आहे मुख्यमंत्री साहेबसुद्धा देतील. त्यामुळे जे काही तुम्ही मला बोलला असाल ते व्यक्तिगत आहे असं मी समजून बाजूला सरकवतो. त्या वादामध्ये गरिबाचं नुकसान होऊन आम्ही देणार नाही. त्यामुळे आपण ही भूमिका मांडावी आणि त्या ठिकाणी सरकारकडनं आपण काय करणार आहोत हे आमच्या शेतकऱ्याला तिथं सांगावं अशी विनंती करतो. धन्यवाद. रामकृष्ण. उपस्थित आमदार, माजी आमदार, सर्व पदाधिकारी, बंधू आणि भगिनींनो, माननीय आमदार रोहित पवार हे गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले आहेत. खरं म्हणजे मी दादांचं माझं सकाळी बोलणं झालं, मला फोन आला आणि त्यानंतर मी दादांना विचारलं की दादा तुम्हाला हा सल्ला कोणी दिला, कारण मी कापसासाठी 11 दिवस उपोषणाला बसलेलो होतो जळगावला. आपल्याला कल्पना असेल ते 10-10 हजार लोक सकाळ संध्याकाळ राहतात, झोपायला सुद्धा तिथे झोपायचे लोक. त्यावेळेला तो इतका गहन प्रश्न होता की कापसाला 6,000 रुपये भाव द्या म्हणून मी उपोषण केलं. खूप गर्दी असायची. देवकरप्पा आपल्या मंत्रिमंडळामध्ये होते, जळगावचेच होते. त्यांचं घर 500 फुटावरच होतं जिथे मी उपोषणाला बसलो. ते रोज ये जा करायचे पण माझ्याकडे बघतही नव्हते. मला असं वाटलं एखाद्या दिवशी तरी येतील, माझं उपोषण सोडवतील, काहीतरी आश्वासन देतील. पण एकही दिवस ते आले नाही. 5व्या-7व्या दिवशी मी त्यांना निरोप पाठवला, कार्यकर्त्यांना पाठवलं आणि म्हटलं बाबा त्यांना विचारा आपणना की आपले चांगले संबंध आहेत, मला एकदा विचारा तर माझं उपोषण तर सोडा, काही आश्वासन तर द्या, वरती बोला. पण त्यांनी सांगितलं, मला वरतून सांगितलं आहे की अजिबात तिकडे बघायचं सुद्धा नाही, त्याला जितक्या दिवस बसायचं असेल तितके दिवस बसू द्या. आता सांगायला मला हरकत नाही, अजितदारांचा कडक निरोप त्यांना होता की तिकडे बघायचंच नाही त्याच्याकडे, गिरीशकडे, त्याला बसू द्या तिकडे काय उपोषणाला बसायचं असेल तर. आणि असं माझं 11 दिवस उपोषण चाललं. शेवटी मुंडेसाहेब आलेत, देवेंद्रजी आले, मुनगंटीवारची मित्र त्यावेळेला होते, सगळे आम्ही आमची टीम होती, सगळे त्या ठिकाणी आलेत आणि मग त्यावेळेला ते उपोषण त्या ठिकाणी माझं सुटलं. आणि म्हणून मी म्हटलं की उपोषणाच्या भानगडीत पडायचंच नाही. आपलं काय मार्ग असेल, सदस्यर आपण आमदार आहोत, आपण विधिमंडळात मांडू शकतो. कर्जमाफी झाल्यानंतर खरं म्हणजे मी दादांना म्हटलं की तुम्ही एक पत्र द्यायचं नसेल मुख्यमंत्री महोदयांना लगेच 2-4 दिवसामध्ये की साहेब मला वेळ द्या, हे जरा थोडंसं मला चुकीचं वाटतं आहे, माझ्या काही याच्यामध्ये सूचना आहे. आपण सांगितलं असतं साहेबांनी वेळ दिला असता, म्हणजे उपोषणाची वेळ आपल्यावर आली नसती आणि यातून मार्ग लवकर निघाला असता. पण आपण तसं न करता इतर उपोषणाचा मार्ग स्वीकारला. ठीक आहे, तर आपल्याला वाटलं आपण त्या ठिकाणी बसलेला आहात. पण आता
या संदर्भामध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. आपल्याला माहीत आहे 17मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही त्यावेळेला कर्जमाफी केली होती. नंतर यावेळेला तर मागणी नसताना खरं म्हणजे निवडणूकही नव्हती. आता 4-6 महिने झाल्या निवडणुका, महापालिकेच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, विधानसभेच्या आता दीड वर्ष झालेले आहेत, लोकसभेच्या झाल्या. मागणी नसता अचानक मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय जाहीर केला, समिती नेमली, निर्णय केला आणि जवळपास 37,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी यातून केलेली आहे. मोठी रक्कम आहे. ठीक आहे, आपलं काही त्या बाबतीत वेगळं म्हणणं असेल आम्ही समजू शकतो, पण याच्यामध्ये मित्राचे CEO प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 5-6 सगळे सेक्रेटरी आहेत प्रमुख खात्यांचे, त्या समितीत होते. त्या समितीने 2 महिने अभ्यास केला आणि त्यातून सगळे हे निकष लावून ही सगळी कर्जमाफी या ठिकाणी केलेली आहे. आणि हा आकडा जवळपास 37,000 कोटी रुपयापर्यंत येतो आहे, 37,000 कोटीपर्यंत. आणि मग हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. पण दादांना असं वाटतं की यात सुधारणा झाली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनाही सकाळी कानावर टाकला. आपण म्हटलं आपल्या मागण्या काय, मग मला ते नेमके त्या सांगा. त्या आल्यावर मी मुख्यमंत्री महोदयांशी त्या ठिकाणी बोललो. म्हणजे ठीक आहे, या बाबतीमध्ये समिती आहे, त्यांच्यापुढे त्यांनी लेखी स्वरूपात जर दिलं तर चर्चा होऊ शकते, सकारात्मक निर्णय होऊ शकतो. पण त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल, आपल्याला बसावं लागेल. इथे बसून असा तडकाफडकी निर्णय होणार नाही की झालं दिलं, असं होणार नाही. शासन आपल्याला कल्पना आहे अतिशय सकारात्मक आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. ज्या ज्या वेळेला नैसर्गिक काही क्लायमेटी आल्यात, आपत्ती आल्यात, त्यावेळेला प्रत्येक वेळेला मग कांदा उत्पादक शेतकरी असो, ते द्राक्ष बागायतदार असो, का त्या ठिकाणी केळी उत्पादक असो, का ऊसावाले, सगळ्यांना शासन या ठिकाणी मदत करतं आहे. आता अवेळी पाऊस पडतो आहे, अवेळी गारपीट पडतं आहे, अवेळी वादळ सुटतं आहे, निसर्गाचं सगळं चित्र बदललेलं आहे. आणि त्यामुळे नुकसानही खूप मोठं आहे. अतिवृष्टी अशी होते की सगळे शेताचे शेतं वाहून गेलेत. त्यावेळेलासुद्धा शासनाने कुठे याकरता हात घेतलेला नाही. सरळ हाताने मदत कधी नव्हती इतक्या वर्षात, तेवढी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. पण आता शेतकरी अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून शासनानेही हा निर्णय घेतलेला आहे. पण या उपरही आपल्याला असं वाटत असेल की यात काही सुधारणा झाली पाहिजे की त्यामुळे शेतकऱ्याचा अधिक फायदा होईल, तर या बाबतीत मला असं वाटतं की आपण मुंबईला यावं. 22पासून अधिवेशन आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी सांगेल की आपण अधिवेशनाच्या आधी या ठिकाणी बैठक घेऊ. त्या जे CEO आहेत मित्राचे प्रवीण परदेशी त्यांना बोलवू, सेक्रेटरी आहेत सगळे, त्यातले जे सदस्य आहेत मेंबर त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवू, आपण त्याच्याशी चर्चा करू. आपली त्याची भूमिका समजून सांगा. CM साहेबांनी सांगितलं आहे मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल, जे योग्य असेल तो तोडगा निश्चित याच्यामध्ये काढू, सकारात्मक निर्णय या ठिकाणी करू, असं CM साहेबही मला म्हणलेले आहेत. आपण पटवून द्या की असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल, कारण हे खूप चर्चा करून हा निर्णय झालेला आहे. पण तरीही आपल्याला वाटत असेल तर मला वाटतं आपण 22च्या आधी अधिवेशन सुरू होणार आहे, तर 22च्या आधी आपण याच्यामध्ये बसून या ठिकाणी चर्चा करू. शेवटी CM साहेब जो निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांना मान्य असेल आणि यातून मला वाटतं मार्ग निघेल. उपोषणाला बसून अजून 5 दिवस बसले, 7 दिवस बसले, 8 दिवस बसले, असा मार्ग निघणार नाही. तब्येतीला आपण जपलं पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे उपोषण करून काय काय त्याचे परिणाम होतात ते मी भोगलेले आहे. त्यामुळे मलाही वाटतं की आता आपण फार जास्त वेळ या ठिकाणी न बसता आपण आज उपोषण सोडावं. आपल्यासमोरच मी या ठिकाणी चर्चाही केलेली आहे आणि त्यामुळे 22 तारखेच्या त्या संदर्भामध्ये आपण एक सविस्तर बैठक घेऊ आणि त्यामध्ये काय असेल तो योग्य निर्णय करू. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की आपण आता उपोषण सोडावं. आता मी जसं सुरुवातच केली होती, कर्जमाफी जाहीर झाली त्या सरकारचं आम्ही अभिनंदनच करतो. आकडा 36-37 हजार जो आहे कोटी, तोही योग्यच आहे. फक्त या 2 अटी असल्यामुळे खरी कर्जमाफी ही कुठेतरी 13,000 कोटीपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या 2 अटी काढल्या तर 37,000 कोटी रुपये जे सरकारने मान्य केलेलं आहे की द्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, अशी आमची भूमिका आहे. मला फक्त सगळ्या शेतकरी बांधवांना एवढंच विचारायचं आहे खरं, कारण का तुम्ही आणि माझे सगळे माझ्याबरोबर बसलेले जे सर्व इथे असणारे आंदोलन करणारे 26-27 जण आहेत, की बघा हे आंदोलन कुठे राजकीय नव्हतं. इथं आपण शेतकऱ्यासाठी बसलो होतो आणि शेवटी निर्णय हा सरकारकडे असतो. मुख्यमंत्री साहेबांशी आत्ता पण बोलणं झालं, काल
कृषी मंत्री साहेब दोनदा बोलले, महाजन साहेब सकाळी बोलले, आत्ता आपल्यासमोर तुमच्या माझ्यासमोर मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं झालं आहे. राजकीय दृष्टिकोनातून याला अजून ओढायचं असेल तर कदाचित काही राजकीय विश्लेषक आम्हाला सांगतील की चला अजून ओढा, पण मला असं वाटतं की याच्यात जर फाटलं तर शेतकऱ्याचं नुकसान होईल. त्यामुळे आत्ता जर सरकारकडनं अशी भूमिका असेल म्हणजे अधिवेशनच्या आधी, कारण तुम्हालाही माहिती आहे अधिवेशनमध्ये आम्ही काही गप्प बसत नसतो आणि अधिवेशन झालं तरी गप्प बसणार नाही. शेवटी आषाढीला इथं सर्व मोठ्या नेत्यांना या पवित्र भूमीमध्ये यावंच लागते, हे त्यांनाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय करून तसं कुणीच सेफ राहू शकत नाही, सुखरूप राहू शकत नाही राजकीय दृष्टिकोनातून, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विचारतो की जर मुख्यमंत्री साहेब म्हणत असतील अधिवेशनाच्या आधी आपण बसूया, चर्चा करूया, जे कोणी आपल्या कमिटीमध्ये नाहीतर आपल्या बरोबर चर्चेसाठी येणार आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू. परदेशी साहेब जे त्या कमिटीचे प्रमुख आहे, ज्यांनी हा निर्णय घेतला आहे GRचा, ते तिथं असतील, सेक्रेटरी तिथं असतील आणि हे अधिवेशनच्या आधी होतं आहे. मग मला असं वाटतं की नक्कीच याच्यातून काहीतरी नाही म्हणजे आम्ही तिथं भांडणारच आहे की हे दोन्ही अटी तिथं काढल्याच गेल्या पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही भांडायला लागलो तर रस्त्यावरसुद्धा भांडतो आणि अधिवेशनामध्ये सुद्धा भांडतो. मग सरकारने हे जे प्रपोजल दिलेलं आहे आता, कारण 30 तारखेपर्यंत ते कर्जमाफी इम्प्लिमेंट करणार आहे, म्हणजे ते लागू करणार आहेत, कारवाई होणार आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत ते लागूच करणार असतील, त्याच्या आधी ही बैठक होईल. त्यामुळे हे जे काही बदल आहेत आपलं 30 जूनच्या आधी तिथं आपल्याला बदल करता येतील आणि 22च्या आधीच आपली बैठक होणार आहे. त्यामुळे सरकारला आग्रह करतो की काही झालं तरी तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, शेतकऱ्याच्या वतीने आम्ही विनंती करतो आहे. आणि मी इथं असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती करतो, नाही तर मी त्यांना विचारतो की जर सरकार या बाबतीत मीटिंग घ्यायला तयार असेल आणि अजून थोडासा वेळ आपल्याकडे असेल तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्री साहेबांकडे जायचं का? आणि जात असताना तुम्ही जर यादी बघितली असेल याच्यामध्ये आपण राजू शेट्टी साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, त्याच्यामध्ये आपण अजित नवले साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, शशिकांत शिंदे साहेब असतील, हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, शिवसेनेचे कुणीतरी नेते असतील, आपण तापकीर साहेबांना सुद्धा तिथं तुपकर साहेबांना सुद्धा विनंती तिथं करणार आहोत, चटाप साहेबांना सुद्धा विनंती करणार आहोत. म्हणजे हे काही आपण फक्त एका पक्षाचे लोकांना घेऊन जात नाही, जे लोक इथं आले त्यांनी पाठिंबा दिला त्यांनासुद्धा आपण, आणि जयंत पाटील शेकाप यांनासुद्धा आपण विनंती करणार आहोत. महादेव जानकर साहेब स्वतः इथं आले, ते सुद्धा या कमिटीमध्ये असतील आमच्याबरोबर आणि साहेब नक्कीच ते मान्य करतील, कारण शेतकरी नेते हे सगळे. आणि मग आम्ही जाऊन चर्चा करू आणि मग आपण अधिवेशनाच्या 1 दिवस 2 दिवस आधी जेव्हा केव्हा वेळ मुख्यमंत्री साहेब देतील चर्चा होईल. त्यामुळे हे सर्व शेतकरी नेते आणि त्यात आमच्यासारखा एक कार्यकर्तासुद्धा तिथं असेल. मग ती काय चर्चा होती, चर्चा झाल्या तुमच्यासमोर आम्ही मीडियाच्या समोर येऊन तिथं सांगू. चालेल का? चालणार आहे का? हा बघा, 30 तारखेची तारीख ही आपल्याला सरकारली तशी दिलेली आहे. 22च्या आधी ते बैठकीला तयार आहे, बैठक होईल. आणि मी तुम्हाला सांगतो, जर सरकारला या योजनेचा कुठंच लाभ होणार नसेल राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा, कारण का जर 36 लाख शेतकरी 55 लाख शेतकऱ्यांपैकी बाजूला राहत असतील, नाही तर त्यांना 2 लाखाऐवजी 50,000 मिळणार असेल तर हे सरकारला सुद्धा परवडणारं नाही. सरकार नक्कीच मान्य करतील. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिलेलं आहे. त्यामुळे एवढं मोठं नाव असेल तर या 2 छोट्या अटी हे ठेवणार नाही असा मला विश्वास आहे. आणि विठोबारायाच्या या पवित्र भूमीमध्ये साहेब येऊन इथं आपल्याला विनंती करतायत तर ती तिथं मान्य करावी असं मला वाटतं. आणि जर ह्याच्यामध्ये गडबड झाली तर मग 4 जुलैला 4 नाही ते आषाढी तर आहेच पण ते वेगळा विषय, पण 4 जुलैला मग एक आपण मराठवाड्यामध्ये एक आंदोलन शेतकऱ्याच्या वतीने नक्कीच तिथं घेऊ, एवढं मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगतो. आणि इथं साहेब आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो.
माझ्याबरोबर विकासभाऊ लवांडेसुद्धा आणि इतरही सर्व मान्यवर हे उपोषणाला होते. त्यामुळे मला असं वाटतं की महाजन साहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी मत व्यक्त केलेलं आहे, आपली बैठक ठरलेली आहे, मागण्या तुमच्या सर्वांच्या समोर आहेत आणि उगाच एक राजकारण आणून अजून लांबून फाटून आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि तुपकर साहेब उद्या बसतायत, त्यांनासुद्धा सरकार जाऊन बोलणार आहे, भेटणार आहे आणि त्यांचंही नाव कमिटीमध्ये आपण घेतलेलं आहे. ते सुद्धा आमच्याबरोबर हे मुंबईला CM साहेबांना भेटायला येतील. त्यामुळे मी विकासभाऊ लवांडे यांना विनंती करतो की आपण साहेबांचे आभार व्यक्त करावे, सरकारचे आभार व्यक्त करावे. दादांनी सुद्धा सकारात्मकता दाखवली या ठिकाणी आणि मी त्यांचे आभार मानेल. पण याबरोबर मी हेही सांगेल की सरकार आपल्याला खरंच सांगतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे. राज्य सरकार असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असेल, आमचे केंद्रामध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत, अतिशय सकारात्मक आहे. आणि शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी का द्यावी लागते? कारण शेतकरी या अडचणीतून बाहेरच येत नाही आहे आणि म्हणून एक शाश्वत त्याला शेती करता आली पाहिजे आणि त्यासाठी पाणी देण्याचं काम हे आमचं सरकार प्राधान्याने करतं आहे. कारण आता आपण विदर्भामध्ये जवळपास 96,000 कोटी रुपयाची रिव्हर लिंकिंग योजना करतो आहे. 8 जिल्ह्यात दुष्काळी भागामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना पाणी देऊन जवळपास 10 लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली आणतो आहे. समुद्रात जाणारं पाणी आता आपण वळवून मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी आणतो आहे. नारपारच्या माध्यमातून खानदेशमध्ये पाणी नेतो आहे आणि याला जवळपास 2.5-3 लाख कोटी रुपये स्वप्नातही आपण विचार करणार नाही इतका मोठा निधी केंद्र सरकार 60% 40% आपण या ठिकाणी राज्य सरकार देऊन या सिंचनाच्या व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी उभ्या करतो आहोत. शेतकरी कायमचा या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर कसा पडेल त्यासाठी आमचे या ठिकाणी प्रयत्न आहेत. येणाऱ्या 2-3-4 वर्षामध्ये आपल्याला याचे सगळे परिणाम बघायला मिळतील. आत्ता आपण विदर्भातली जी योजना आहे रिव्हर लिंकिंग योजना वैनगंगा नळगंगा, तिला बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये जे टेंडर निघेल 96,000 कोटी रुपयाची योजना आहे. 10 जिल्ह्यांना आपण 8 जिल्ह्यांना आपण त्या ठिकाणी पाणी देणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी अतिशय आमची भावना अतिशय सहिष्णुतेची आहे, सकारात्मक आहे आणि त्यासाठी जे काय करावं लागेल ते निश्चित आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आपण आमच्या विनंतीला मान या ठिकाणी दिला, आपण उपोषण सोडलं त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. साहेबांनी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यासाठी काय काय केलं जातं हे सांगितलंच. मी फक्त साहेबांना अजून एक विनंती करतो की आमच्या शेतकऱ्याला जर त्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला, ते शेतामध्ये कष्ट करून जे काही पिकवतात त्याला जर हमीभाव मिळाला तर मला असं वाटतं कर्जमाफीची जरूरत नाही. आणि एक छोटासा पण महत्त्वाचा विषय घेतो. काही दिवसांपूर्वी आम्ही सर्व शेतकरी मिळून कांद्याच्या बाबतीत मोठं आंदोलन केलं होतं. मुख्यमंत्री साहेब दिल्लीला गेले, चर्चा केली, त्यात मार्गही निघाला, पण नाफेडकडनं अजूनपर्यंत खरेदी केली जात नाही आणि त्याच्यात जे काही खरेदी मार्केटमध्ये केली जाईल त्याला काही परवानग्या केंद्र सरकारकडनं लागतात. त्या जर आपण लवकरात लवकर पाठपुरावा करून पुढच्या काही दिवसामध्ये दिल्या. आता 18 रुपये, म्हणजे आम्ही जेव्हा लढाई सुरू केली तेव्हा मार्केट 5 रुपयाला होतं, आता ते 18 रुपयाला गेलेलं आहे. आणि तुम्ही प्रयत्न करून जर नाफेडकडनं खरेदी डायरेक्ट सुरू झाली तर 24च्या पुढं जाईल असं आमची अपेक्षा आहे. आज तीर्थक्षेत्र पंढरपूर इथे गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या दुःख निवारण करण्यासाठी, पिचलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, विनाट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी युवा नेते रोहितदादा पवार आणि आम्ही त्यांच्यासोबत 25-26 जण उपोषणाला बसलेलो आहेत. त्याच्यामध्ये महाजन साहेब 5 महिलासुद्धा बसलेल्या आहेत. सगळ्या आमच्या आंदोलकांची भूमिका तुम्ही जे मुद्दा सांगितला आहे, आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतोय. आपली महाराष्ट्रात ख्याती अशी आहे या सरकारमध्ये की आपण संकटमोचक आहात. त्यामुळे तुम्ही संकटमोचक आहात, हे शेतकऱ्यावरचं संकट हे रोहितदादावरचं नाही. हे संकट आपल्या हातून जर हे निवारण होणार असेल तर आम्हाला सर्वांना निश्चितच आनंद आहे. आणि म्हणून मी आपल्याला आंदोलक या नात्याने, उपोषणकर्ता या नात्याने आणि या टीमचा या सगळ्याचा भाग म्हणून
सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी एक विनंती करतो साहेब, हे आंदोलन आम्ही संपवणार नाही, फक्त स्वल्पविराम देणार आहोत. तात्पुरतं स्थगित करतोय. तुम्ही जी मुदत दिली आम्हाला की अधिवेशनाच्या आधी त्याची मीटिंग होईल, माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आपण फोनवर बोलला आमच्या समक्ष, त्याचाही आम्हाला आनंद झाला. मुख्यमंत्री साहेबांशी बोलून आपण जे आम्हाला शब्द दिलाय की अधिवेशनाच्या आधी त्याची मीटिंग होईल, त्या मीटिंगमध्ये सकारात्मक निर्णय होईल, आमच्या मागण्यांची दखल घेतली जाईल, हे तुम्ही शब्द दिलेत. आम्ही तोपर्यंत म्हणजे ती मीटिंग होईपर्यंत हे आंदोलन आमचं स्थगित करत आहोत, बंद करत नाही. बरोबर आहे का? त्यामुळं त्याच्या पुढचं जर आंदोलन करायची आम्हाला वेळ आली तर त्याच्यासारखं दुर्दैव नसेल. हा पंढरपूरच्या पांडुरंगाच्या साक्षीनं आपण शब्द दिलेला आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपल्याला कुणालाही लबाडी करता येणार नाही, शासन सुद्धा लबाडी करणार नाही असा आम्ही विश्वास ठेवतो. आणि म्हणून जे 3 दिवस इथं उपोषण चाललंय, अन्नत्याग चाललाय अन्नदात्यासाठी. रोहितदादांचं कुटुंब कालपासून इथं बसून आहेत. कृषी तज्ज्ञ म्हणून ज्यांची ख्याती आहे राजेंद्रदादा पवार, त्यांचं काम बघण्यासारखं आहे. शेतकऱ्यांसाठी पूर्ण वेळ काम करतात ते इथं बसून आहेत. रोहितदादांच्या आईसाहेब सुनंदा वहिनी ह्या सुद्धा पूर्ण वेळ कार्यकर्ते आहेत. बचत गट असतील, महिलांचं सक्षमीकरण असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, खूप काम आहे. केव्हीकच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन भरवतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काही ना काही बदल व्हावा म्हणून आदरणीय शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कुटुंब कायम काम करतंय. त्याला 50-55 वर्ष झाली. काही जण लोक म्हणले, मी 2 मिनिटं वेळ घेतो साहेब, नाईलाज आहे, राहत नाही मनातल्या भावना बोलल्या पाहिजे तुमच्या साक्षीनं. फार वेदना झाल्या हो साहेब. काही लोक आपल्या जवळचे आम्हाला जेव्हा म्हणतात की काहीतरी टीकात्मक बोलतात तेव्हा वाईट वाटलं. या कुटुंबाने रोहितदादांचे 3 आजोबा पद्मविभूषण ठरलेले आहेत. आप्पासाहेब पवार रोहितदादांचे आजोबा हे कृषीतज्ञ होते. फार मोठं व्यक्तिमत्व, त्यांचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे रोहितदादांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजतात, हे प्रश्न समजतात, संवेदना आहेत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. महाराष्ट्रातले आज पाठिंबा दिलेले सगळे लोकांचे आम्ही आभार मानतो. आणि मी सुनंदा वहिनी आणि राजूदादांना विनंती करतो, रोहितदादांचे वडील आणि महाजन साहेब आपण आणि एक ज्येष्ठ माता या ठिकाणी आहेत, पंढरपूरचे एक वारकरी माता आहेत इथल्या, त्या आणि राजूदादा आणि सुनंदा वहिनींना विनंती करतो की आपण रोहितदादांना इथे उपोषण त्यांचा अन्नत्याग सोडवण्यासाठी यावं. आणि रोहितदादा, आम्ही तुम्हाला सगळ्यांनाच मिळून विनंती करतो, आपण हे अन्नत्याग थांबवावं. मला असं वाटतं की आता विकास भाऊंनी त्यांचं मत व्यक्त केलं. माझ्या आईला, माझ्या वडिलांना सांगितलं, एका वारकरी संप्रदायामधल्या मातेला सुद्धा माझं उपोषण सोडण्यासाठी सांगितलं. मी फक्त विनंती एवढीच करतो की आपण हे आंदोलन सुरू करत असताना आपली मंदिराच्या इथे आपण गेलो होतो आणि आपल्या श्री नामदेव पायरीचं दर्शन आपण घेतलं होतं. मी फक्त साहेबांना एवढंच सांगतो की आपण इथं आलात, मी माझं हे उपोषण आणि माझ्याबरोबर या 26 लोक नक्कीच उपोषण मागे घेतील. मी माझा हात आपल्या हातात देतो आणि फक्त विनंती एवढीच करतो, तुम्ही बिझी असाल, माझी आई, माझे वडील आणि तिथं आम्ही जेव्हा श्री नामदेव पायरीपाशी जाऊ तेव्हा देवाच्या समोर आधी नैवेद्य चढवतो आणि मग नंतर मी तिथं पेढा नाही तर काहीतरी खाऊन मी आणि आम्ही सगळेजण माझं उपोषण मागे घेतो. बोला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.